ए आई मला सूच्या जागी मुंग्या चावताय. हे वाक्य होते एका 3 वर्ष 8 महिन्याच्या मुलीचे. में भीड़ ने स्कूल के बाहर प्रदर्शन किया, साथ ही रेलवे ट्रैक पर भीड़. मुलीच्या पालकांनी दवाखान्यात नेल्यास कळाले की तिच्या अजाणतेपणाचा कोणीतरी फायदा उचललाय. तिने पालकांना सांगितले की अक्षय दादाने माझ्या अशा अवयवांना हात लावले. छोट्याशा मुलीने सांगितलेला प्रकार तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन करून कळवले. हा सगळा प्रकार ऐकून त्यांनी आपल्याही मुलीचे वैद्यकीय तपासणी केली. त्यांनाही आपल्या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. इंडिया टुडेने सांगितले की हा सगळा प्रकार 13 ऑगस्ट सकाळच्या 9 वाजे ते 12 वाजेच्या दरम्यान झालेला असावा. पालक 16 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास पोहोचले. पालकांचा असा दावा आहे की त्यांना 12 घंटे बसून ठेवण्यात आले. रात्रीचे 9 वाजले होते तरी FIR दाखल नाही केला गेला. दिनांक 20 ऑगस्ट वार मंगळवार. मुलींचे पालक आंदोलनाला बसले. सकाळचे 10 वाजले असतील. इतके लोक त्यांना जोडत गेले की लगेच पोलिसांचा बंदोबस्त तिथे करण्यात आला. आंदोलनाला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हेच म्हणणं होतं की जो आरोपी आहे तो आमच्याकडे सोपवा, त्याला जी काही शिक्षा द्यायची ती आम्ही शिक्षा देऊ. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की त्याला फाशी देण्यात यावी आणि ते पण लवकरात लवकर. फाशी भेटली ना तर आम्ही ठाण्याच्या दिशेने रवाना होऊ सगळ्या. फक्त बदलापूरमध्ये आवाज करून काही प्रॉब्लेम आला ना आम्ही ठाण्याच्या दिशेने निघू. एकटरच्या रेप्रेशन त्यांना तुम्ही सुरक्षित ठेवलात, त्यांच्यावरती काही ऍक्शन घेत नाहीये तेव्हा आम्ही ऍक्शन घेतलं तर आम्हालाच मारायला येतात. आम्हाला तर मुख्यमंत्र्यांचं काही घेणं नाहीये. सगळे लोक रेल्वे स्टेशनमध्ये जमा झाले आणि पूर्ण रेल्वे स्टेशन बंद केलं. तब्बल 12 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला. 30 ट्रेन अक्षरशः बंद झाल्या. जिथे ही घटना घडली ती एक नामांकित शाळा होती. राम पातकर सारखे ज्येष्ठ भाजप नेत्यांनी इथे अध्यक्षपद भूषवले होते. तरी या शाळेत CCTV नव्हते. माझं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदे हा जर त्या शाळेत काम करत होता तर त्याच्याकडे मुलींना शौचालयात नेण्याचे काम का बरं सोपवण्यात आले? का शाळेत सेविका नव्हत्या? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे प्रकरण इतके वाढले की शाळेतील जे मुख्याध्यापक होते त्यांना निलंबित करण्यात आले. शाळेतील ज्या 2 सेविका होत्या त्यांनाही कामावरून काढण्यात आले. तसेच बदलापूर स्टेशनातील पोलिसांनाही निलंबित करण्यात आले. ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी संपूर्ण या घटनेबद्दल एक ट्विट जाहीर केले. त्यांनी शेवटी सांगितले त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळू. पोलिसांनाही विनंती आहे की लपाछुपी बंद करावी, पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकाराची माहिती द्यावी. जाता जाता मित्रांनो मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. दर दिवसाला भारतात 87 रेप केसेस होतात. जो व्यक्ती रेप करतो त्याच्या मनात काहीही दुःखद भावना नसते. निर्भया रेप केस के दोषियों के खिलाफ पूरे देश में गुस्सा भड़क उठा था और चारों तरफ उसकी थू थू भी हुई थी। अदालत से आरोपियों को फांसी की सजा भी हुई, लेकिन दोषी को अब भी अपने किए पर कोई शर्म नहीं है और वो निर्भया को ही रेप के लिए जिम्मेदार ठहरा रहा है। अगर हमें फांसी देने से देश में रेप रुक जाएंगे तो बेशक हमें फांसी पर लटका दो, लेकिन ये बलात्कार रुकने वाले नहीं है। ये बात निर्भया गैंगरेप के 4 दोषियों में से एक विनय ने जेल के एक अधिकारी से कही। आतापर्यंत आपण भरपूर असे केस ऐकले असतील की एखाद्या व्यक्तीने एखाद्या मुलीवर अत्याचार केले आणि त्याला फाशी सुद्धा झाली. मला फक्त एवढं सांगा की का आतापर्यंत रेप केस कमी झाले नाही? फटाफटा मला कमेंट मध्ये आन्सर द्या. याबद्दल तुमचे काय मत आहे? सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आतापर्यंत भरपूरशा आरोपीला फाशी देण्यात आलेली आहे. हो का नाही? ते चुकी कोणाची आहे? शिक्षण विभागाची. असं म्हणणं आहे मित्रांनो. लहानपणापासूनच मुलांना यौन शिक्षणाबद्दल जागृत केले तर किती चांगले होईल. धन्यवाद मित्रांनो. मी कोणालाही सबस्क्राईब करा किंवा शेअर करा माझा व्हिडिओ असं काही म्हणणार नाही. जर तुम्हाला कंटेंट आवडला तर तुम्ही स्वतःहून सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला.